नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्याच्या हप्त्याची उत्कंठा लागलेली आहे. जुलै महिन्याचे 1500 रुपये जो 13वा हप्ता आहे तो आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार, अशा प्रकारचे प्रश्न वारंवार लाडक्या बहिणी आपल्या चॅनलवरती विचारत आहेत. तर याच्या संदर्भात आज आपण खात्रीशीर माहिती आपण घेणार आहोत. तर सध्या तरी 18 तारखेपर्यंत म्हणजेच आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे मंत्र्यांमार्फत आज तरी कोणत्याही प्रकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झालेली नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जुलै महिन्याचा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो, तर साधारणतः मागील महिन्याची तुम्ही परिस्थिती पाहता, साधारणतः जुलै महिन्याच्या शेवटच्याच आठवड्यामध्ये 25 तारखेनंतर हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा होईल. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राचे अधिकृत संकेतस्थळ आहे. तर याच्यावरती मागच्या वेळी जसा GR आला, लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासंदर्भातली जी परवानगी दिली जाते किंवा निधी वितरित करण्यासंदर्भात मान्यता दिली जाते, तशा प्रकारचा GR येईल. आपल्या स्क्रीनच्या समोर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचा GR येईल. आणि त्याच्यानंतर पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरण आम्ही सुरू करू. आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरण आम्ही सुरू करत आहोत, अशा प्रकारे मंत्री अजय तटकरे एकतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगतील किंवा त्यांचं ट्विटरचं अधिकृत पेज आहे यांच्या माध्यमातून ते घोषणा करतील. तर सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत, यांना एकच विनंती, अजून तरी GR आले नाही आहे. मंत्री अजय तटकरे यांनी हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा केलेली नाही आहे. सध्या सगळेच जण मंत्रिमंडळाच्या अधिवेशनामध्ये पावसाळी जे अधिवेशन आहे तर याच्यामध्ये बिझी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता जूनचा हप्ता ज्यावेळी वितरित झाला त्यावेळी महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त संख्येने लाडक्या बहिणी आहेत पात्र असून देखील त्यांना जून महिन्याचे 1500 रुपये मिळालेले नाहीत. त्यामुळे शासनाचं निव्वळ या लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष होतंय. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच या लाडक्या बहिणींना का हप्ते आले नाहीये, DBT का थांबली, याचं स्पष्टीकरण देखील कोणामार्फत देण्यात आले नाही आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणी वारंवार YouTube चॅनलवरती विचारत आहेत की आमचा जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, आमचे कागदपत्र अप्रूव्ह आहेत, आमचे कागदपत्र ॲक्युरेट आहेत, आम्ही जे 8 निकष आहेत त्या निकषांमध्ये बसतो, तरी देखील जून महिन्याचा हप्ता आमचा आले नाही आहे, आमची DBT ऑन आहे. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना देखील एकच विनंती की प्रतीक्षा करा. जुलै महिन्याची ज्यावेळी DBT होईल कदाचित त्यावेळी देखील तुमचा मागील हप्ता आणि चालू हप्ता दोन्ही हप्ते एकत्रितरित्या मिळून जाणार आहेत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. कारण का शासनाने तर निव्वळ लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष करण्याचं काम सुरू केलं आहे. त्यामुळे येणारा हप्ता आता साधारणतः कधी येतोय तर 25 तारखेनंतरच त्याची घोषणा होईल. आणि साधारणतः जुलै एंडिंग किंवा ऑगस्टमध्ये जुलै महिन्याचे हप्ते आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. तर 2100 रुपये वाटपासंदर्भात मंत्र्यांनी सांगितलं होतं की अधिवेशनामध्ये आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये करू, परंतु आता अधिवेशन संपत आलेलं आहे. तर याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपये करण्यासंदर्भातला निर्णय देखील तुर्तास पेंडिंग राहिलेला आहे. आणि हा निर्णय सध्या तरी होणे नाही आहे. म्हणजेच येणारा हप्ता 1500 रुपयेच येणार आहे. किती चॅनल असतील आणि व्हिडिओ झाले असतील की 2100 रुपये येणारा हप्ता येणार आहे, 3000 रुपये येणार आहे, तर केवळ 1500 रुपयेच तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे. आणि हीच सद्यस्थिती आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की पोहोचवा. जून महिन्याचा हप्ता ज्यांचा आले नाही आहे त्यांना जुलै महिन्याच्या हप्ते वितरणापर्यंत प्रतीक्षा करायची आहे. तुमचा हप्ता देखील तुम्हाला मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना सोशल मीडियावरती जे चुकीचे मेसेज येत आहेत तर यांच्यापासून सावध राहायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणाची कोणतीच घोषणा झाली नाही. घोषणा झाल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्ट राहा.